काय रे विलास, काय झालं पोराला? ताप आलाय पोराला, काही खातपीत बी नाही बघा. हे असलं विषारी अन्न खाऊ घालशील तर पोरगा आजारी पडणारच ना. केमिकल विरहित विजया ॲग्रोची जैविक उत्पादने किडीचा समूळ नाश करते, पिकाचे उत्पादन वाढवून जमिनीला सुपीक बनवते. निरोगी आरोग्यासाठी विजया ॲग्रोची जैविक उत्पादने. श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी येथील मधुकर काळाने आणि जब्बार इनामदार यांनी खरबूज काढल्यावर त्याच बेडवर मेघदूत टोमॅटोची लागवड केली. कोरोनामुळे बाजारपेठेमध्ये अस्थिर परिस्थिती असताना टोमॅटोच्या 1.25 एकराच्या फडातून काळाने आणि इनामदार यांनी 18 लाखांचं उत्पन्न घेतलंय. मधुकर काळाने आणि जब्बार इनामदार यांनी श्रीगोंदा फॅक्टरी येथील काळाने यांच्या शेतीमध्ये मार्च महिन्यात खरबुजाची लागवड केली. तर मे महिन्यामध्ये खरबूज हे जागेवर होलसेल दरात 10 रुपयांनी आणि किरकोळ दरामध्ये 15 रुपयांनी विकलं. साधारणपणे 40 ते 42 टन उत्पन्न 2 एकरामध्ये निघालं होतं. तर लॉकडाऊनमुळे निम्म्या दरामध्ये हा माल विकला गेला. मात्र उत्पादन जास्त निघाल्यानं 2 एकरामध्ये 4.5 लाख रुपये झाले. तर खर्च वजा जाता निव्वळ 3 लाखांचा नफा त्यांना मिळाला. त्यानंतर त्याच बेडवर जून महिन्यामध्ये त्यांनी टोमॅटोची लागवड केली आणि शेजारच्या शेतामध्ये कपाशीची लागवड केली. कपाशीचं पीक चांगलं आलं. मात्र मधुकर काळाने आणि जब्बार इनामदार यांनी बाजारपेठेमधील भाजीपाल्याचा तुटवडा आणि वाढते भाव यांचा अभ्यास केला. तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली टोमॅटोकडे फोकस केला. 2 एकरामध्ये आतापर्यंत सुमारे 50 मेट्रिक टन उत्पादन मिळालंय. तर 28,000 मेट्रिक टन प्रमाणे सरासरी भाव मिळालाय. आणखी 20 मेट्रिक टन उत्पन्न अपेक्षित आहे. त्यामुळं टोमॅटो शेतीतून अवघ्या 4 महिन्यामध्ये त्यांनी 18 लाखांचं उत्पन्न मिळवलंय. मी ह्या टमाटे पिकाच्या अगोदर खरबूज पीक घेतलं होतं. साधारण लॉकडाऊनमध्येच विक्रीला आलं. माल चांगला निघाला, उत्पादन चांगलं निघालं, परंतु रेट कमी निघाले आणि जागा विकायला आणि लॉकडाऊनच्या काळामुळे थोडंसं मार्केटिंगला अडचण आली. पण तरी पण उत्पन्न चांगल्यामुळं चांगलं नफा झाला त्यात. त्यानंतर खरबूज काढल्यानंतर तेच बेडवर म्हणजे मल्चिंग कागद तोच सगळं तेच आणि टमाटर लागवड केली. तर टमाटे 17 जूनला लागवड केली. आम्हाला साधारणतः 3 महिन्यात आमचं टमाटर सुरू झालं. तर आजपर्यंत सरासरी म्हणजे 45 रुपये किलोपासून तर 25 रुपये किलो पण आम्हाला रेट भेटले. आतापर्यंत 50 टन माल गेलेला आहे. 50 टनामध्ये साधारणतः 28 रुपयाप्रमाणे 14-15 लाख रुपये झालेत आमच्या आता प्लॉटमध्ये. आणि अजून प्लॉट कमीत कमी 2 महिने चालेल. तर 2 महिन्यात अपेक्षित उत्पन्न 10 ते 15 टन निघेल. सरासरी ह्या प्लॉटमध्ये 8 ते 20 लाख रुपये होतील. आणि दुसरं असं की ह्या प्लॉटमध्ये अगोदर आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लॉट कंडिशन चांगली नव्हती. त्यावेळेस आम्ही क्युरॉन ह्या प्रॉडक्ट वापरलं. क्युरॉनचे रिझल्ट सुंदर आले, प्लॉट सुधारला आणि आज चांगल्या कंडिशनमध्ये प्लॉट आहे. तर सरासरी खरबूज आणि कलिंगड या दोन्ही पिकात आम्हाला 25 लाख रुपये मार्चपासून तर आज डिसेंबरपर्यंत प्लॉट चालले. म्हणजे ह्या 9 महिन्यात एवढे उत्पन्न निघाले. आम्ही खूप समाधानी आहे या प्लॉटमध्ये. हे लोक शेतीकडं जर व्यावसायिक पाहिलं तर निश्चितच नफ्यात शेती जाऊ शकते. फक्त मार्केटिंगचा पुढचा अनुभव, कुठल्या पिकाला काय रेट राहतील थोडासा अंदाज जर घेतला ना तर शेती निश्चित नफ्यात राहील. आम्हाला ह्या कामी कृषी खात्याचे श्री म्हस्के साहेब आणि तालुका कृषी अधिकारी म्हस्के साहेब व पंचायत समितीचे जगताप साहेब यांचं योग्य मार्गदर्शन लाभल्यामुळं आम्हाला उत्पन्न पण चांगलं भेटलं. आणि आम्ही जास्तीत जास्त जैविक खताचा वापर केलेला आहे. पिवळे कार्ड फळमाशीसाठी असे ट्रॅप लावलेलं आहे इथं. आळीसाठी कामगंध सापळे लावलेलं आहे इथं. म्हणजे जितका रासायनिक खताचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा आम्ही कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे 80% शेती आम्ही जैविककडे वाढवलेले आहे आणि 20% आम्हाला केमिकलचा वापर केलेला आहे आम्ही. त्यामुळे आम्हाला उत्पन्न पण चांगलं निघालं आणि जमिनीचा पोत पण सुधारला चांगला. गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा.